आपल्या आयुष्यात ना आपल्याला वाटतं हा माझा तो माझा, पण वेळ आली की कळतं ही लढाई आपल्यालाच लढावी लागते. आपण रोज काही ना काही करत असतो, घरातलं काम असो बाहेरचं असो, पण एक गोष्ट कायम लक्षात येते, लोकांचं मत कधीच थांबत नाही. तुम्ही कितीही काहीही केलं ना तरी ते बोलणारच आणि खूप काही केलं केलं तरी काही ना काही कमी काढणारच. म्हणून एक वेळ अशी येते की आपणच ठरवायला लागतं किती ऐकायचं आणि किती मनावर घ्यायचं. आणि खरं सांगायचं तर आपला निर्णय आपणच घ्यायला हवा. सगळ्यांना विचारत बसलो ना तर आयुष्यभर आपण तिथेच अडकून राहतो. कारण प्रत्येकाचं मत वेगळं असतं आणि त्या सगळ्यात आपलं स्वतःचं मन कुठेतरी हरवून जातं. म्हणूनच कधी-कधी स्वतःवर विश्वास ठेवून एक पाऊल पुढे टाकायला हवं. हो, कदाचित आपला निर्णय चुकू शकतो किंवा तो अगदी बरोबरही ठरू शकतो. पण एक गोष्ट नक्की आहे, आपल्याला कधीच हा गिल्ट राहणार नाही की आपण आपल्या मनाचं ऐकलंच नाही. कारण शेवटी चुका केल्या तरी आपल्याच असतात आणि त्या आपल्याला काहीतरी शिकवून जातात. पण दुसऱ्याचा ऐकून घेतलेला निर्णय ना तर ते पूर्णपणे आपले असतात ना त्यातून समाधान मिळतं. आणि खरंच कोणावर जास्त डिपेंड राहू नये, कारण वेळ आली की आपलीच लढाई आपल्यालाच लढावी लागते. त्यावेळी कोणीच पूर्णपणे आपल्यासोबत उभं राहत नाही आणि ते चुकीचंही नाही, कारण प्रत्येकाची स्वतःची लढाई चालू असते. स्वतःवर विश्वास ठेवायला हवा, म्हणजे अर्धी लढाई तिथे जिंकून जातो आपण. म्हणूनच आता एकच ठरवलंय, लोकं काय म्हणतील यापेक्षा माझं मन काय म्हणतंय तेच ऐकणार. कारण शेवटी आपलं आयुष्य, आपले निर्णय आणि ते जगायचंही आपल्याला असतं. आपलं आयुष्य, आपले निर्णय. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ.